सक्टे सर. हा, सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तंत्रज्ञान सप्ताह 2020-21 सध्या राबवतोय. तर याच्या अंतर्गत आजचा आपला विषय आहे बर्ड फ्लू या रोगाचं संक्रमण आणि त्याचे प्रतिबंधक उपाय. तर या प्रशिक्षणामध्ये सर्व शेतकरी व आपल्या या प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले डॉक्टर पी.के. पवार सर यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पूरक व्यवसाय म्हणून परसबागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन हा व्यवसायाचा अवलंब केला. तसंच व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा व्यावसायिक पद्धतीने सुद्धा कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर केलं जातंय. पण काही वेळेला या व्यवसायामध्ये खूप संकटांना शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना तोंड द्यावं लागतं. जसं की कोरोनाच्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं की आपली जी उत्पादनं आहेत त्याची मागणी घटली किंवा त्याचा जो बाजार मूल्य होतं, बाजारभाव, तर याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घट झाली. त्याचं मूल्य जे आहे ते कमी झालं. दुसरे आपलं संकट ह्या व्यवसायामधलं आहे ते म्हणजे उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च वारंवार वाढतच चाललाय. तसंच सध्याच्या कालावधीमध्ये आपण बघतोय की बर्ड फ्लूचा प्रसार वाढत आहे आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची मर होत आहे. तर या अनुषंगाने आज आपण बर्ड फ्लूचा प्रसार जो आहे हा वाढता प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना ज्या आहेत त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर पी.के. पवार सर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग सातारा, हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांनी MUSC पदवी पोल्ट्री सायन्स या विषयामध्ये घेतलेली आहे. तसंच ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी पशुसंवर्धन विभागामध्ये याच्या आधी सेवा दिलेली आहे. तर आता सर पशुसंवर्धन विभागाच्या मुख्य कार्यालय सातारामध्ये जे आहे त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर सर आपल्याला आज ह्या रोगाची ओळख, त्याच्या संक्रमणाची कारणं, तसंच हे संक्रमण रोखण्यासाठी आपल्याला जे उपाय करता येतील या सर्वांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सर्वप्रथम पवार सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शनाला सुरुवात करूया. पवार सर प्लीज. धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी बर्ड फ्लू या रोगाने जे काही पूर्ण देशामध्ये थैमान घातलेलं आहे, आपल्या देशामधील विविध राज्यामध्ये या बर्ड फ्लू या रोगाचा उद्रेक आढळून आल्याने आणि सध्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक जिल्ह्यामध्ये जे काही वन्य पक्षी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कावळ्यांमध्ये हा रोगाचे जे विषाणू आहेत ते आढळून आल्याने बऱ्याच ठिकाणी गावठी पक्ष्यांमध्येही मरतूक झालेली आहे. असाधारण किंवा काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती मरतूक झालेली आहे. आणि अशा सद्य परिस्थितीमध्ये बर्ड फ्लू हे एक काळजीचं कारण झालंय की ज्याच्यामुळं हा जो काही व्यवसाय आहे जो व्यापारी तत्वावरती केला जातो महाराष्ट्रामध्ये, मग याच्यामध्ये तो कमर्शियल ब्रॉयलर असेल किंवा कमर्शियल लेअर फार्मिंग असेल किंवा आता गेल्या काही दिवसांमध्ये देशी पोल्ट्री फार्म खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणांनी सुरू केलं आहे. आता रोजगाराचं साधन म्हणून या इंडस्ट्रीकडे पाहत असताना खूप मोठा आर्थिक फटका आता या निमित्ताने बसू लागलाय. परंतु या रोगाची शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. रोग कशामुळे उद्रेक होतो आणि त्या दृष्टीने आपण काय काळजी घेतली पाहिजे
या दृष्टीने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि थोडीशी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती देखील या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी सक्ते सरांना विनंती करतो की आपण हे सेमिनार सुरू करताना एक छोटस पीपीटी तयार केलेलं आहे की या रोगाच्या विषयी थोडी मूलभूत माहिती आणि याचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासन स्तरावरती काय केलं जाते त्याविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी करून घेतो. तर सर पीपीटी मोड सोडा. तर केंद्र शासनाने या बाबतीत बर्ड फ्लूचा नियंत्रणासाठी प्रिव्हेन्शन साठी जो ऍक्शन प्लॅन दिलेला आहे तर त्या ऍक्शन प्लॅन मध्ये या रोगावरती नियंत्रण कसं करायचं आणि त्याचं कंटेनमेंट या दृष्टिकोनातून सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रत्येक राज्याला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आता आपण बर्ड फ्लूच्या या संकटाच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक दिसून आलेला आहे तर त्याचं आपण या ठिकाणी भारतामध्ये विविध राज्यांमध्ये कुठं कुठं सद्यस्थितीमध्ये दिसून आलेलं आहे त्याची या ठिकाणी माहिती दिली आहे. सुरुवातीला एक 5 ते 6 राज्यामध्ये बर्ड फ्लूचा सुरुवातीला वन्य जे पक्षी आहेत किंवा मायग्रेटरी जे स्थलांतरित करणारे जे वॉटरफॉल्स आहेत. सक्ते सर स्टॉप शेअर करून पुन्हा सुरू करू शकता का? ही साईटला स्क्रीन दिसते एक छोटी. हो सर. ओके सॉरी सर थांबा. हा हा दिसते सकते सर शेअर स्क्रीन होते. पीपीटी मोडला घ्यायला. स्लाइड शो करा दिसते. अरे काहीतरी इश्यू आहे बरं का सर. तुमच्याकडे पीपीटी आहे ना शेअर करा. पवार सर तुमच्याकडे पीपीटी सर तुम्ही शेअर करा. करतो सर. स्टॉप शेअर करा. सक्ते सर स्टॉप शेअर करा. सक्ते सर तुमचं स्टॉप शेअर करा की. ओके डॉक्टर पवार करू शकता सर. करू शकता तो तुम्ही. हो स्क्रीन करायची का पीपीटी करायची? स्क्रीन पूर्ण जाते ना. नाही पण स्क्रीनवर पीपीटीच आहे ना ओपन. वेगळं होतं. दिसतोय सर? नाही दिसत सर. हॅलो. नाही दिसत सर. स्टॉप शेअर हे तुम्हाला हे दिसते ना शेअर स्क्रीन म्हणून ऑप्शन दिसतोय ना. एक मिनिट झूम मधून. मी आता ओपन केलेली.
ओके ओके ओके. पीपीटी मोडला घ्या सर. खाली खाली कोपऱ्यात असेल बघा पीपीटी मोड. कुठलं सर हे का? ह्या साईडला खाली एक, खालच्या बाजूला एक कप आहे उजव्या बाजूला. राईट साईड. राईट साईडला. हा ते सर. ओके डन डन. सुरू करा सर, सुरू करा. तर आपला आजचा जो विषय होता त्यानिमित्ताने आपण बर्ड फ्लूची बरीचशी माहिती या ठिकाणी करून घेत आहोत. तर आपल्या देशामध्ये यापूर्वी देखील बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे. संपूर्ण जगभरामध्ये या रोगाचा उद्रेक गेले कित्येक दशकामध्ये सुरू आहे आणि 2006 मध्ये साधारणपणे फेब्रुवारी 2006 मध्ये महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे लेअर पक्ष्यांमध्ये या रोगाचा आउटब्रेक आपला दिसून आलेला होता. त्यानंतर लगतचा जिल्हा जळगावमध्ये देखील एप्रिल 2006 मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने शासनाने त्या रोगावरती नियंत्रण मिळवलं होतं. 3 महिन्यांनी त्या ठिकाणी पुन्हा नव्याने पक्षी घेऊन पुढची कार्यवाही केली होती आणि तीच परिस्थिती दरवर्षी कमी अधिक फरकाने देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा आपल्याला छोट्या मोठ्या प्रमाणावरती आउटब्रेक दिसून येते. आता जो 2021 मध्ये जो आउटब्रेक आपला दिसून येते त्याच्यामध्ये सुरुवातीला राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, केरळ आणि एक 5-6 राज्यांमध्ये याचा उद्रेक आपला सर्वप्रथम जे काही वन्य पक्षी आहेत, कावळे किंवा कबूतर, बदक किंवा आपण बगळे, या वन्य पक्ष्यांमध्ये प्रथमतः आपल्या या रोगाचे व्हायरस दिसून आले आणि सतर्कतेच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रत्येक राज्यांना अलर्ट केलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये देखील गेल्या आता 15 दिवसापासून म्हणजे एक 10 दिवसापासून जर आपण परिस्थिती बघितली तर सुरुवातीला लातूर या ठिकाणी काही वन्य पक्षी मेले होते. नंतर ठाणे, रायगड या ठिकाणी देखील बगळे किंवा कावळे अशा पद्धतीचे जे पक्षी मेले होते, साधारण जी काही मरतूक दिसली ती आपण प्रयोगशाळेला पाठवलेली होती आणि या रोगाचं निदान हे आपल्या पशुसंवर्धन विभागाचा DIS म्हणून जो विभाग आहे, रोग अन्वेषण विभाग औंधला, तर त्या ठिकाणी प्राथमिक निदान केलं जातं RT-PCR ने आणि जर का त्या ठिकाणी जर प्रथम दर्शनी पॉझिटिव्ह आले तर ते सॅम्पल पुन्हा पुढे भोपाळला पाठवले जातात. भोपाळ येथे राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा जे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी आहे की ज्या ठिकाणी ही राष्ट्रीय स्तरावरची एकमेव अशी संस्था आहे की ज्या ठिकाणी कन्फर्मेशन आपल्याला रोग निदानाबाबत होतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणाहून पॉझिटिव्ह रिझल्ट प्राप्त झालेले. त्या रोगाचे जे H5N1 हा जो स्ट्रेन आहे त्याचे जे उपप्रकार आहेत, अनेक उपप्रकार आहेत, त्यापैकी H5N1 पॉझिटिव्ह आलेला असल्यामुळे शासनाने सर्वतोपरी मग या बाबतीत घ्यायचं काळजी आणि त्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जो काही ऍक्शन प्लॅन आहे त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. तर आपण या रोगाविषयी थोडी माहिती या ठिकाणी आणि कशा पद्धतीने ऍक्शन प्लॅन राबवला जातो त्याची माहिती आपण पुढे घेऊया. तर बर्ड फ्लू हा जो आहे हा फक्त पक्ष्यांमधला एक आजार आहे. याला झुनोटिक आपण म्हणतो कारण झुनोटिक म्हणजे काय की जे आजार पक्ष्यांमधून मानवामध्ये संक्रमित होऊ शकतात किंवा व्हाईस वर्सा मानवापासून पण प्राण्यांमध्ये येऊ शकतात. असे जे काही आजार असतात त्याला आपण झुनोसिस किंवा झुनोटिक डिसीजेस म्हणतो. तसा या रोगाचं झुनोटिक इम्पॉर्टंट असल्यामुळं अतिशय दक्ष राहून याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सगळ्या उपाययोजना राबवल्या जातात.
आता बर्ड फ्लू हा जो आहे हा अत्यंत घातक असा विषाणू हा फक्त पक्ष्यांमध्ये आढळून आलेला आहे आणि याचे अनेक प्रकार आहेत. उपप्रकारांमध्ये त्याचा इन्फ्लुएन्झा टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी. टाईप ए हा सर्वसाधारणपणे पक्ष्यांमध्ये किंवा सस्तन प्राणी म्हणजे डुकर, माणसं याच्यामध्ये देखील टाईप ए टाईप ऑफ बर्ड फ्लूचे विषाणू दिसून येतात. आता हा जो काही विषाणू आहे हा ऑर्थोमिक्झोविरिडे फॅमिलीतला, त्याचे सबटाईप आपण आता या ठिकाणी बघितलेत. याशिवाय देखील त्याचे हा जो व्हायरस आहे याचे जे जेनेटिक म्हणजे RNA टाईप ऑफ सिंगल स्टँडर्ड जे काही जेनेटिक मटेरियल आहे RNA टाईप असल्यामुळं त्याचा जो आपण जर त्याची रचना बघितली तर ते पुढे आपण दर्शवतोय. तर याची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे याच्यामध्ये दोन प्रकारचे सरफेस प्रोटीन आहेत की ज्याला आपण अँटीजन म्हणतो आणि ज्याच्या विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होतात. तर या रोगाचे सर्वसाधारणपणे हिमॅग्लुटिनिन आणि न्यूरामायलेडेज अशा दोन प्रकारचे सरफेस प्रोटीन आपला या व्हायरसच्या जिनोम मध्ये आढळून येतात. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की H5 आणि N1. तर अशा प्रकारचे Hचे एकूण 16 टाईप्स आणि Nचे एकूण 9 टाईप आणि अशा पद्धतीने जर कॉम्बिनेशन केलं तर 16 × 9 144 असे त्याचे उपप्रकार आहेत अँटीजेनिकली. परंतु आत्ताच नव्याने जे काही संशोधन झालंय त्यानुसार H याचे 18 आणि N याचे 11 असे म्हणजे 198 सबटाईप या विषाणूचे तयार होतात. म्हणजे जे काही आता आपण बघतोय ते 16 आणि 9 त्याच्याऐवजी 18 आणि 11, कारण जे काही वटवाघळ आहेत त्याच्यामध्ये H17 H18 या पद्धतीचे विषाणूचे सरफेस प्रोटीन अँटीजन्स आढळून आलेले आणि त्याच्यावरून त्याची जी रचना केलेली आहे की HPAI म्हणजे हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लो पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा. हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा मध्ये साधारणपणे H5N1 म्हणजे H हा जो हिमॅग्लुटिनिन जो त्याच्या जिनोम मध्ये सरफेस प्रोटीन जो आहे त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये जर H5 किंवा H7 असतील तर ते अत्यंत घातक असून त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांमध्ये मृत्यू होते. आणि ज्या पक्ष्यांमध्ये LPI म्हणजे लो पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा दिसून येतो अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची लक्षणं आपल्याला आढळून येत नाही आणि अचानकपणे या पक्ष्यांमध्ये हा व्हायरस अशाच पद्धतीने राहिल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये म्युटेट होण्याची प्रवृत्ती असल्यामुळं त्याचे रूपांतर हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएन्झा मध्ये देखील होऊन मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांमध्ये मृत्यू होऊ शकते. तर हे झालं आपण बर्ड फ्लूच्या विषाणूबद्दल ची माहिती. आणि याचा जर आपण इतिहास बघितला तर जगामध्ये यापूर्वी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे की ज्याच्यामध्ये H1N1 आपला माहित असेल पूर्वी आपल्याकडे येऊन गेलेला आहे. तसंच H5N1 ची पहिली केस आपला साधारणपणे जे काही बदकं असतात विहार करणारे जे पक्षी असतात गूज तर त्याच्यामध्ये चायनामध्ये 1996 मध्ये पहिल्यांदा हायली पॅथोजेनिक एव्हियन स्ट्रेन जो आहे तो आपला दिसून आला होता. त्याच्यानंतर अनेक H5 आणि H7 चे अनेक आपल्याला आउटब्रेक दिसून आले. मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये 2005-06 मध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नवापूर, नंदुरबार आणि जळगाव मध्ये H5N1 चा आउटब्रेक कन्फर्म झाला होता. आता WHO ने या बाबतीत 2003 ते 2012च्या या कालखंडामध्ये 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बर्ड फ्लूचे किती केसेस आणि किती प्रमाणावरती घातक किंवा मृत्यू झाले त्याची आकडेवारी जाहीर केलेली. तर आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाहीये कारण आपल्या देशामध्ये किंबहुना 2006 पासून आपण जरी बघितलं तर पक्ष्यांमध्ये या रोगाचा उद्रेक आपला दिसून आलेला आहे परंतु त्याचं मानवामध्ये कुठेही संक्रमण झालेले नाहीये आणि आजपर्यंत तरी आपल्या कुठलेही नोंद नसल्याने फक्त एक संभाव्य पुढील धोका टाळण्यासाठी झुनॉटिक इम्पॉर्टन्स असल्यामुळे आपण त्या रोगाच्या विषयी त्याचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आणि त्यासाठी सर्व आवश्यक ती काळजी घेणं
आवश्यक आहे. आता जे 8 तारखेपासून तर 11 जानेवारी पर्यंत 3 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही आपण सॅम्पल लॅबला पाठवले होते, मग त्याच्यामध्ये कावळे असतील, बगळे, पोपट, चिमण्या किंवा इतर पक्षी असतील, मग आणि कोंबड्यांमध्ये पण साधारणपणे देशी पोल्ट्री किंवा परसातील कुक्कुटपालन किंवा ऑर्गनाइज फार्म या ठिकाणी जी काही मरतूक झालेली तर त्या संबंधीची छोटीशी आकडेवारी या ठिकाणी दर्शवली. परंतु आता साधारणपणे आजच्या 20 तारखेपर्यंत म्हणजे मधल्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही संख्या वाढत चाललेली आहे. आणि आतापर्यंतच ऑब्झर्वेशन असं आहे की बऱ्याच ठिकाणी अचानकपणे जी काही कावळ्यांमध्ये जी मरतूक झालेली आहे त्या कावळे जेवढ्या आपण पाठवलेत प्रयोगशाळेला निदानासाठी तर त्या सगळ्यांमध्ये H5N1 हा पॉझिटिव्ह दिसून आलेला आहे. इव्हन काही ठिकाणी इतर पक्ष्यांमध्ये देखील म्हणजे स्पेशली जे काही परसातील कुक्कुटपालन किंवा देशी पक्षी जे आपण ठेवतो आपल्या परसामध्ये तर त्याच्यामध्ये अचानकपणे मरतूक होऊन त्यांचे पण निष्कर्ष हे पॉझिटिव्ह आलेले. आणि या बाबतीत सर्व ठिकाणी दक्षता घेऊन ज्या काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत त्याच्या काही गाईडलाईन सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत त्या पद्धतीने पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन कार्यवाही करीत आहे. आपण मगाशी बघितलं तर या रोगाचा जो ट्रान्समिशन आहे की जसं आपण बघितलं याचे सबटाईप A, B, C आहेत आणि लक्षणांवरनं हायली पॅथोजेनिक आणि लो पॅथोजेनिक. सर्वसाधारणपणे जे काही मायग्रेटरी वॉटरफॉल्स असतात जे स्थलांतरित करणारे जे पक्षी असतात किंवा वन्य पक्षी आपण म्हणूया की आता आपल्या भारतामध्ये देखील हा जो कालावधी असतो हिवाळ्याचा तर ज्या ठिकाणी पाणवठ्याच्या जागा असतात किंवा काही ठिकाणी आपले डॅम्स आहेत किंवा काही तलाव आहेत, जलाशय आहेत की पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी परदेशातून देखील काही स्थलांतरित पक्षी येत असतात किंवा काही पाणकावळे किंवा इतर राज्यातून देखील पक्ष्यांचं भ्रमण सुरू असतं. आणि अशा पाणथळीची ज्या जागा असतात त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे हे जे काही पक्षी आहेत वन्य पक्षी आपण म्हणूया तर याच्यामध्ये निसर्गताच बर्ड फ्लू हा जो व्हायरस आहे हा त्या ठिकाणी असतोच परंतु त्या पक्ष्यांमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाही. आणि या पक्ष्यांच्या विष्ठामधून या कदाचित या रोगाचे विषाणू हे पाण्यामध्ये किंवा तिथून दूषित होऊन ते दूषित पाण्याचा संपर्क जर का कोणाशी आला किंवा आपल्या ज्या काही पोल्ट्री असतील पक्षी असतील त्यांच्याशी जर संपर्क आला तर कदाचित त्यांना देखील या रोगाची लागण होऊ शकते. तर ट्रान्समिशन कोणत्या पद्धतीने होऊ शकतं तर त्याचं या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण दाखवलंय. कदाचित या मायग्रेटरी पक्ष्यांमधून डुकरांपासून किंवा जे काही वन्य बदक आहेत जे पाण्यामध्ये असतात किंवा इतर पक्षी असतात त्यांच्यापासून डुकरापासून मानवामध्ये देखील येण्याचे चान्सेस असू शकतात. कारण आपल्याला माहिती की साधारणपणे 1997 ला हाँगकाँगमध्ये जो काही बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता त्या ठिकाणी 6 व्यक्ती दगावल्या होत्या आणि त्या ठिकाणी जे काही म्हणजे निष्कर्ष काढण्यात आले होते की त्या लोकांचा संपर्क हा डुकराच्या मांसाशी आलेला होता. तर अशा पद्धतीने या रोगाचं संक्रमण हे मानवाला कदाचित आजपर्यंत झालेलं नाही परंतु होण्याची शक्यता असू शकते. कारण हा व्हायरसची जी प्रॉपर्टी आहे की हा म्युटेट होतो म्हणजे त्याची ती ॲबिलिटी आहे की सहजपणे तो त्याच्यामध्ये जनुकीय बदल घडवून आणू शकतो. सध्या तरी मानवामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही या रोगाच्या बर्ड फ्लूच्या या रोगाविषयी कुठल्याही प्रतिकार शक्ती नाहीये आणि शक्यतोवर पक्ष्यांचाच हा आजार असल्याने पक्ष्यांपासून मानवामध्ये संक्रमण होण्याचं चान्स नाहीच आहे जवळपास. परंतु जे काही केसेस जगामध्ये दिसून आलेल्या आहेत त्या धर्तीवरती पॅन्डेमिक होऊ नये किंवा त्या दिशेने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून मानवाच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा या रोगाचा जर का ऑर्गनाइज फॉर्म ज्या ठिकाणी सगळ्या काही काळजी घेतल्या जातात त्या ठिकाणी प्रसार आणि प्रचार होऊ नये म्हणून आपण या सगळ्या गोष्टी
साठी सज्ज आहोत, तयार आहोत आणि त्या दृष्टीने सगळ्या यंत्रणा देखील काम करीत आहेत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे काही डोमेस्टिक डक्स आहेत की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत, म्हणजे वाईल्ड वॉटर फाउल्स असतील किंवा याच्यामध्ये निसर्गातच हा विषाणू आढळून येतो आणि हे असे जे काही भ्रमण करणारे पक्षी असतात यांचे जे ड्रॉपिंग्स असतात त्याच्यामध्ये हा व्हायरस असल्यामुळं आणि तो साधारणपणे पाण्यामध्ये देखील 1 महिन्यापर्यंत जिवंत राहू शकत असल्यामुळं त्याच्या जर का कुठं कॉन्टॅमिनेशन होऊन मानवामध्ये किंवा त्याच्या कुठल्या तरी मोमेंट होऊन जर का आपल्या पक्ष्यांमध्ये आला तर त्या ठिकाणी रोगाची लागण होऊ शकते. साधारणपणे या रोगामध्ये वेगवेगळे जी लक्षणं दिसून येऊ शकतात त्याच्यामध्ये श्वसन संस्थेचे आजार असू शकतात, काही वेळेला डायरिया, पचन संस्थेचे आजार आपला पक्ष्यांमध्ये दिसून येतात. तर साधारणपणे पोल्ट्रीमध्ये आपण बघितलं की समजा एखाद्या ठिकाणी पक्ष्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला किंवा एखाद्या कमर्शियल फार्म मध्ये झाला तर एका पक्षापासून दुसऱ्या पक्षामध्ये, कारण ब्रॉयलर फार्मिंग मध्ये आपण 1 फुटाला 1 पक्षी ठेवत असतो, तर अशा वेळेला एकापासून दुसरीकडे रोगाचा प्रसार फास्ट होऊ शकतो, कारण क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये आपण एअरबॉर्न ट्रान्समिशन असल्यामुळे श्वसन संस्थेचा आजार असल्यामुळे त्याचा प्रसार होऊ शकतो. किंवा ज्या पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये हा विषाणू जर का असेल तर तिथून देखील त्याचा प्रसार फास्ट एका पक्षापासून दुसऱ्या पक्षामध्ये होऊ शकतो. याच्यामध्ये व्हर्टिकल ट्रान्समिशन होत नाही, म्हणजे साधारणपणे काही रोग असे असतात की जसं आता पक्ष्यांमध्ये पॅरेंट मध्ये जर का पॅरेंट म्हणजे आई वडिलांना जर काय रोग झाला असेल तर त्याच्यापासून येणारी जी पिल्ल असतील, म्हणजे पॅरेंट पासून निर्माण होणारी, त्या अंड्यापासून निर्माण होणारी जी काही पिल्ल असतील तर जेनेटिकली ते पिल्लांमध्ये पण येत असतात, व्हर्टिकली ट्रान्समिट होणं. तसं या आजारामध्ये आपल्याला काही दिसून येत नाही आणि कदाचित दूषित जर का अंडी असतील किंवा हॅचरीमध्ये स्वच्छता नसेल तर त्या ठिकाणी देखील क्रॉस कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. उगवणुकीची जी काही यंत्र असतात त्या ठिकाणी जी काही पिल्ले निर्मिती केली जातात त्यांचं कॉन्टॅमिनेशन, फुटलेल्या अंड्या जर का त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेट असतील त्याच्यापासून प्रसार होऊ शकतो. किंवा जे काही बाधित पक्षी असतील त्यांच्यामुळे देखील इतर रेअरिंग फ्लॉक्स मध्ये त्याचा प्रसार होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जे मुवमेंट, ज्याला आपण म्हणूया हालचाल, आता या रोगामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी काही जैव सुरक्षिततेच्या सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मुवमेंट रोखणं. आता याच्यामध्ये मुवमेंट काय होतं की समजा एखाद्या कमर्शियल युनिट मध्ये जर का या रोगाचा उद्रेक दिसून आला तर ज्या काही काम करणारे लोक आहेत त्यांचे जे काही मुवमेंट्स होतात एका शेड मधून दुसऱ्या शेड मध्ये किंवा मोठा परिसर असेल किंवा तिथून इतर फार्म्स मध्ये किंवा काही व्हिजिटर्स वगैरे जे काही व्हिजिट करतात एका फार्म दुसऱ्या फार्म मध्ये, किंवा आपण असं म्हणूया की पक्षी नेण्यासाठी किंवा अंडीचं फार्म असेल तर अंडी नेण्यासाठी येणारे जे काही व्हेकल्स असतील तर त्यांच्या मार्फत देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या रोगाचा विषाणूंचं वाहन यांचा प्रसार केला जाऊ शकतो. तसंच क्लोथिंग अँड शू ऑफ एम्प्लॉई, शू किंवा आपण ज्याला म्हणतो आपली चप्पल, किंवा प्रत्येक पोल्ट्री फार्म किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी जर कॉन्टॅमिनेशन झालं असेल तर तिथून आपण जशा मुवमेंट करतो आपल्या चपलांसोबत त्याच्या विष्ठेमध्ये असणारे विषाणू आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीने हा रोगाचा प्रसार होऊ शकतो. आता आपण मगाशी बघितलं जसं कॉन्टॅक्ट जे काही आपण कमर्शियल पोल्ट्री असेल किंवा देशी पक्षी असतील तर त्यांचा जर का वन्य पक्ष्यांशी संबंध झाला, आता कावळे तर सगळीकडेच असतात, आता आपल्याकडे बऱ्यापैकी परसातील कुक्कुट पालन पण केलं जातं किंवा काही ठिकाणी नदीच्या ठिकाणी काही बदक किंवा काही वॉटरफॉल्स आपल्याला दिसून येतात, त्याच्या देखील जर का आपल्या देशी पक्ष्यांशी संपर्क आला कदाचित त्यांच्यामध्ये लक्षणं विरहित असतील परंतु त्याचा प्रसार देखील त्या माध्यमातून होऊ शकतो. अशा प्रकारचे वेगळे स्प्रेड आपण या ठिकाणी दर्शवले. मगाशी सांगितल्याप्रमाणे की एखादा जर फॉर्म इन्फेक्ट असेल तर तिथून
त्या ठिकाणी काम करणारे जे काही वर्कर्स असतील किंवा तिथून दुसरीकडे मुवमेंट करणारे, तिथल्या मोटरसायकल, बायसिकल, कार किंवा ज्याला आपण व्हेकल म्हणू त्याच्या माध्यमातून, किंवा तिथलं जे काही खत आहे किंवा तिथलं खत आपण दुसरीकडे वाहतूक केली आणि त्याच्यामुळे देखील जे काही फार्म्स असतील जिथं कुठं या रोगाचा प्रसार नाही, परंतु त्या माध्यमातून देखील या रोगाचं वहन केलं जाऊ शकतं. किंवा इन्फेक्टेड डोमेस्टिक पोल्ट्री किंवा वाईल्ड बर्ड्स, आपण मगाशी भेटलो की आता त्याच्यावर नियंत्रण आणणं तर अवघड आहे, कारण हे वन्य पक्षी आहेत आणि यांचं भ्रमण इथून तिथं किंवा ज्या ज्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत त्या त्या ठिकाणी असतात. परंतु या सगळ्यांसाठी आपल्याला जैवसुरक्षिततेची काळजी घेणं खूप आवश्यक राहील. साधारणपणे मानवामध्ये जे काही या रोगाचं संक्रमण होण्याचा जो धोका आहे तो या ठिकाणी आपण दाखवला आहे. त्याच्यामध्ये H5N1 चा धोका असू शकतो, परंतु तो आजपर्यंत कुठेही आपल्या देशामध्ये कुठेही संक्रमित झालेला नाहीये. संभाव्य असं आहे की त्याच्यामध्ये हा जो व्हायरस H5N1 की याची जेनेटिक मटेरियल जे याच्यामध्ये हा बदल घडवून आणू शकतो, म्युटेट होऊ शकतो कदाचित. आणि समजा अशा पद्धतीचा जर पक्ष्यांमध्ये हा आजार आला आणि पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये विषाणूचं प्रमाण असेल, ते विष्ठेच्या माध्यमातून ती सुकल्यानंतर त्याचे जे काही धुळीकण असतील किंवा त्या पक्ष्यांचा रेस्पिरेटरी फॉर्म मध्ये असेल आणि तिथून जर का ड्रॉपलेट इन्फेक्शन ते चुकून मानवामध्ये आल्यानंतर जर का इम्युनिटी नसेल, कदाचित एखादा नवीन याचं म्युटेट होऊन जर का व्हायरस जन्माला आला आणि एखाद्या माणसामध्ये जर का त्याची लागण झाली तर कदाचित त्या मानवाच्या संपर्कात इतर मानव येऊन देखील त्याचा स्प्रेड आणि तो कदाचित पॅन्डेमिक होऊ नये, या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी या रोगाचं अत्यंत महत्व आहे आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेतोय. साधारणपणे माणसामध्ये देखील लक्षणं सुरुवातीला काय असू शकतील तर दाखवले हे सगळे सायंटिफिक लिटरेचर आहेत, परंतु अशी कुठली उदाहरण नसल्यामुळं कुठले गैरसमज आणण्याचं कारण नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला फटिगनेस म्हणजे अशक्तपणा जाणवतो, फटिगपणा जाणवतो, मानवाला ताप, डोळे येणे, खोकला, स्नायूचे दुखणे. तर अशा प्रकारची लक्षणं सुरुवातीला कमी तीव्रतेची लक्षणं, त्या तदनंतर मोठ्या प्रमाणावरती खोकला किंवा निमोनिया होण्याचं चान्सेस, वेगवेगळे जे काही मल्टी ऑर्गन फेल्युअर होणे अशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. परंतु तुर्तास आज तरी असा कुठल्याही प्रकारचा झुनोसिस आपल्या देशामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही आढळून आलं नाही. हे सगळे संभाव्य धोके लक्षात घेतलेले आहेत. तर साधारणपणे आपण म्हटलं की रोग म्हटलं की त्याची काहीतरी लक्षणं दिसायला पाहिजे. तर परअक्यूट जो फॉर्म आहे, परअक्यूट आणि अक्यूट केसेसमध्ये, तर परअक्यूट केसेसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून येत नाही, अचानकपणे मृत्यू झालेली दिसते. मग त्यात वन्य पक्षी असतील, कावळे किंवा बगळे किंवा अनेक प्रकारचे बुलबुल, इतर अनेक जे काही वन्य पक्षी असतील किंवा स्थलांतरित करणारे पक्षी अचानकपणे जर असाधारण मृत्यू आपल्याला दिसून आली, किंवा गावठी पक्षी असतील किंवा कमर्शियल युनिट्स असतील, अचानकपणे मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांमध्ये मृत्यू दिसून येते, परंतु सुरुवातीला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून येत नाही. असे परअक्यूट फॉर्म मध्ये कदाचित आउटब्रेक आपल्याला मिळू शकतात. अंडीचे पक्षी असतील, लेअर फॉर्म मध्ये लेअर असतील, तर सर्वसाधारणपणे अंड्याचे प्रोडक्शन अचानकपणे बाकी इतर कुठलीही लक्षणं न दिसता फक्त अंडी उत्पादनात घट होते. काही अक्यूट केसेस मध्ये जे काही लक्षणं ऑब्झर्व झालेली आहेत किंवा जे काही आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये साधारणपणे पक्ष्यांचे डोळे सुजणे हा एक महत्वाचा भाग आहे. काही वेळेला पक्ष्यांचे जे तुरे असतात, ज्याला कोंब वॅटल आपण म्हणूया, त्याचे सायनोसिस म्हणजे ते निळसर पडणे किंवा पक्षी मलून होणे, अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला आपला पक्ष्याच्या चेहऱ्यावरती सूज दिसून येते. तर सुजलेले डोळे अशा पद्धतीचे देखील लक्षणं याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात.
काही ठिकाणी एंट्री फॉर्म जर असेल तर काही पक्ष्यांमध्ये आपला डायरिया किंवा ड्रेनेज डायरिया, परंतु या रोगाची लक्षणं ही इतर जे काही पोल्ट्री मधले जे काही आजार आहेत, जसं काही राणीखेत रोग आपण बघूया किंवा गंभीर रोगामध्ये देखील, राणीखेत रोगामध्ये देखील अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून येतात किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये देखील अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. परंतु टिपिकली या पद्धतीची लक्षणं काही वेळेला पक्ष्यांचा जो पाय या ठिकाणी दाखवलंय की लालसर रंगाचे चट्टे, म्हणजे जर आपण हिमरेजेस म्हणूया, अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. परंतु असाधारण मरतूक असेल तर अशा पद्धतीची जी काही होणारी मर आहे तर ती मर झाल्यानंतर लगेच आपण सरकारी यंत्रणेला, म्हणजे आपले जे काही सरकारचा पशुसंवर्धन विभाग आहे, जे काही पशुवैद्यकीय दवाखाने प्रत्येक तालुक्याला आपले अधिकारी त्यांना कळवणं खूप गरजेचं आहे. मगाशी आपण ट्रान्समिशन बघितलं की संभाव्य धोका काय आहे मानवामध्ये, पण शक्यता खूपच कमी आहे. संभाव्य फक्त मानवाचं हित लक्षात घेऊन कदाचित पॅन्डेमिक होऊ नये किंवा त्या दृष्टीने आपण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. कारण मुख्यतः हा रोग तर फक्त पक्ष्यांमध्ये, आणि जे काही आपल्याला माहिती की हा रोग कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून आपला कुठलंही व्हॅक्सिनेशन आपण करत नाही आपल्या देशामध्ये. आणि याचे आपण बघितले मगाशी 18 आणि 11 एवढे एच आणि एनचे सिरोटाईप्स असल्यामुळे अनेक म्हणजे व्हॅक्सिन या रोगावरती आपण किंवा OIE ही जी काही वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे फॉर ॲनिमल हेल्थ, त्याचे आपण आपला देश त्याचे सदस्य आहेत. तर या अशा पद्धतीच्या रोगाच्या नियंत्रणाबाबत सगळीकडनं आपला गायडन्स आणि या सगळ्या देशाला सूचना दिलेल्या असतात. आणि अशा प्रकारचे आउटब्रेक आले तर ते आपला नोटिफाय करून OIE लाही कळवावे लागतात. परंतु तुर्तास तरी आपल्याकडे मानवामध्ये संक्रमण होण्याचा धोका जवळपास नाहीये. तर आपण थोडक्यात केंद्र शासनाने जे काही या रोगाचा कंट्रोल आणि कंटेनमेंट साठी जो काही ऍक्शन प्लॅन दिलेला आहे त्यानुसार समजा या रोगाचा आउटब्रेक जर कुठं दिसून आला किंवा सर्वेक्षण प्लॅन जो आहे प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये केंद्र शासनाने नियमितपणे पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आपण आपला विभाग हे सॅम्पल पाठवत असतो. याच्यामध्ये तालुकानिहाय दक्षता पथक जे म्हणूया, तर या रोगाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळीच आपण त्याच्यासाठी तयार असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये आपण दक्षता पथक, ज्याला आपण म्हणजे रॅपिड रिस्पॉन्स टीम, जलद प्रतिसाद पथक निर्माण केली, ज्याच्यामध्ये साधारणपणे आपला एक वर्ग एक दर्जाचा पशुधन विकास अधिकारी किंवा आमचे काही दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक आणि त्यांच्या जोडीला 2 ते 3 वनोपचारक किंवा परिचारक, अशा 4 ते 5 लोकांच्या जे टीम आहे, अशा टीम आपण ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्या सगळ्या टीम बर्ड फ्लू या सिच्युएशन हँडल करण्याबाबत किंवा या रोगाविषयी मास्टर ट्रेनर कडून प्रशिक्षण दिलेले आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे मरतूक दिसेल, मग ती समजा अचानक पक्षी मेले तर कमीत कमी 5 पक्षी, ते 5 पक्षी आपण रोग निदानासाठी पुणे आपल्या प्रयोगशाळेला डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन जो आहे रोग अन्वेषण विभाग, त्याला आपण पाठवतो आणि तिथून ते पुढील कन्फर्मेशन साठी भोपाळच्या लॅबला पाठवत असतात. पण जर वन्य पक्षामध्ये मरतूक असेल मग ते कितीही असेल तर त्याच्या बाबतीत आपण ती मरतूक जे आहे तो आपण लॅबला पाठवत असतो. याच्यामध्ये शवविच्छेदन कुठलंही न करता हाय अशा पद्धतीने शक्यतो जे काही म्हणजे फ्रेश मॉर्टेलिटी जी आपण म्हणूया, असे मरतूक झालेले फ्रेश पक्षी हे कशा पद्धतीने पॅक करायचे त्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. PPE किटचा वापर या ठिकाणी आपल्याला करावा लागतो आणि या रोगाचं संक्रमण होऊ नये त्यामुळे सगळ्या संभाव्य दक्षता घेऊनच आपलं हे सगळं काम करावं लागतं. तर हे नियमितपणे आपण
सॅम्पल पाठवणं आणि अशा ज्या ठिकाणाहून अशा प्रकारची कुठेही असाधारण मृत्यू जर आपला दिसत असेल किंवा हेवी मॉर्टॅलिटी, अचानक कुठली लक्षणविरहित मॉर्टॅलिटी दिसत असेल, त्याचे सॅम्पल इमिडिएटली पाठवणं, पशुसंवर्धन विभागाशी कळवणं. आणि या बाबतीत जर का तशा आउटब्रेकची सिच्युएशन आली तर आताच आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आलेली आहे, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये देखील आउटब्रेक डिक्लेअर केलेले, त्या ठिकाणी मग प्रत्येक डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे सगळे विभाग यांच्या एकमेकांमध्ये समन्वय राखून सगळ्या मीटिंग मध्ये सगळ्या सूचना आणि तसे आदेश जिल्हा प्रशासन, माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले जातात. त्याच्यामध्ये आपला विभाग ही सक्रियपणे ऍक्शन प्लॅन प्रमाणे कार्यरत असतो. तर या सगळ्या गोष्टी या रुटीन सर्वेक्षणाच्या बाबतीत केल्या जातात. आता याचं जर का आउटब्रेक दिसून आला आणि आउटब्रेक जर आपला कन्फर्म झाला किंवा एखाद्या ठिकाणी अचानकपणे पक्ष्यांमध्ये मृत्यू दिसून आलीच तर ते पक्षी आपण निदानासाठी प्रयोगशाळेला पाठवण्याची रेग्युलर प्रोसिजर ही करत असतो. पण त्याच्या पुढे संभाव्य संक्रमण पुढे इतर पक्ष्यांमध्ये किंवा पुढील संभाव्य पॅन्डेमिक होणे या दृष्टिकोनातून जे काही ऍक्शन प्लॅन किंवा प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागतात, तर त्याचा एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण हे पक्षी जर का कुठेही असाधारण मृत्यू असेल तर ते आपण पहिल्यांदा लॅबला पाठवलं पाहिजे, कुठलंही शवविच्छेदन न करता. आणि याच्यामध्ये आता आपण इथं दाखवलंय की अशा पद्धतीची जर मृत्यू असेल तर कमीत कमी 3 लेअर पॅकिंग करावं लागतं. 3 लेअर पॅकिंग मध्ये एक आपल्या प्लास्टिकच्या बॅग मध्ये हाय असाच पक्षी आपण पॅक करतो, नंतर तेच उलट करून दुसऱ्या बॅग मध्ये आणि अशा पद्धतीने ते पॅक केलेले पक्षी थर्माकोल मधून, आईस पॅक मधून हे प्रयोगशाळेला आपण पाठवायची नियमितपणे प्रोसिजर अप्लाय करत असतो. हे पक्षी पॅक करणं, त्याच्यानंतर हे पक्षी पॅक केल्यानंतर त्याच्यावरती लेबल लावणं, मग त्या ठिकाणी कुठं वाहतूक आढळून आली, त्या मालकाचं नाव किंवा त्या परिसराचं नाव, ती सगळी एपिडेमिओलॉजिकल इन्फॉर्मेशन आणि एपिडेमिओलॉजिकल इन्क्वायरी फॉर्म जो केंद्र शासनाने दिला आहे त्या पद्धतीने आपण प्रयोगशाळेला ते माहिती आणि 24 तासाच्या आत आपण ती कारवाई या बाबतीत करत असतो. त्याच्यानंतर अशा ज्या ठिकाणी आता काय झालं की परसातील कुक्कुट पालन करणारे अनेक बांधव आहेत किंवा देशी पोल्ट्री करणारे आहेत की त्या ठिकाणी तेवढे जैवसुरक्षीय मेंटेन केले जात नाही. आता आपण या ठिकाणी बघत होतो एक छोटासा पिंजऱ्यामध्ये पक्षी वगैरे ठेवण्याचा पिंजरा आहे किंवा घराच्या अवतीभोवतीचा परिसर आहे किंवा आपले गुरांचे गोठे असतात, तिथेही छोट्या मोठ्या प्रमाणावरती 10-20 पक्षी, 50 पक्षी ठेवले जातात. कदाचित 2-5 पक्षी असू शकतात. परंतु जर का अशा कुठल्याही प्रकारची जर का मृत्यू आपला असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तो एरिया निर्जंतुकीकरण करणे. मग त्याच्यासाठी आपला वेगवेगळ्या प्रकारचा निर्जंतुक औषधांचा वापर करता येऊ शकतो. याच्यामध्ये प्रामुख्याने 2% सोडियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण धुण्याचा सोडा म्हणतो किंवा कॉस्टिक सोडा म्हणूया आपण, त्याच्या फ्लेक्स फॉर्म मध्ये देखील आपल्याला मिळतात. त्याचं द्रावण करून आपण त्याच्यामध्ये त्याचेही स्प्रे घेऊ शकतो. दुसरं सोडियम हायपोक्लोराईड सहजपणे उपलब्ध होणारी गोष्ट आहे. सोडियम हायपोक्लोराईड किंवा ब्लिचिंग पावडर आपण ज्याला म्हणतो, तर सोडियम हायपोक्लोराईडचे 2% चा वापर करून आपण त्या परिसरामध्ये फवारणी करू शकतो. आणि फॉर्मॅलिनचा देखील आपण उघड्या जागेवरती स्प्रे करू शकतो. 4% फॉर्मॅलिनचा स्प्रे म्हणजे साधारणपणे 40 मिली एका लिटर पाण्याला. फक्त फॉर्मॅलिनचा स्प्रे करताना मास्क घालणं आवश्यक आहे, कारण त्याच्या डोळ्यांना चुरचुरणं किंवा इरिटेशन असल्यामुळं त्याची ती एक काळजी घेऊन आपला फवारणी करता येऊ शकते. अनेक कमर्शियल निर्जंतुकीची औषधं देखील आपला उपलब्ध आहेत की जे बऱ्याचशा पोल्ट्री फार्म्स मध्ये देखील वापरले जातात. तर त्याच्यामध्ये कदाचित 2% पोटॅशियम परमॅंगनेटचाही आपण वापर करू शकतो. काही फॉर्मॅलिन मास्किंगचे काही डिस्कॉल किंवा अनेक इतर कंपन्यांची नामांकित कंपन्यांची पण डिसइन्फेक्टंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. साधारणपणे क्लोरीन बेस जे आहे तर त्याच्यामध्ये 2% सोडियम हायपोक्लोराईड अत्यंत इफेक्टिव्ह आहे, कारण आपण ते सहज परिसरामध्ये किंवा इतरत्र आपण त्याची फवारणी करू शकतो.
तर त्या दृष्टीने इमिजिएट आपण काळजी घ्यावी की जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही. हे आपण बघितलं की ज्या ठिकाणी अशा पद्धतीची मरतूक झाल्यानंतर प्रयोगशाळेचे निदान मध्ये आता आपली राष्ट्रीय स्तरावरची जी प्रयोगशाळा आहे, हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅब भोपाळ, यांच्या मार्फत जोपर्यंत या रोगाचं शिक्कामोर्तब होत नाही किंवा कन्फर्मेशन होत नाही H5N1, तर त्यांच्या मार्फत हे निकाल हे केंद्र शासनाला दिले जातात. केंद्र शासनाकडनं राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य सचिवांकडनं पशुसंवर्धन विभाग आणि पशुसंवर्धन विभागामार्फत आता सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावरची जे काही आता आउटब्रेक महाराष्ट्रात दिसून येते त्याचं नोटिफिकेशन काढावं लागतं. ते नोटिफिकेशन काढायचे अधिकार सध्या जिल्हा स्तरावरती माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्याची नोटिफिकेशन काढून हा रोग ज्या ठिकाणी होकारार्थी येईल तर त्या ठिकाणची कंट्रोल आणि कंटेनमेंटची जी पॉलिसी आहे त्याच्यासाठी केंद्र शासनाने गाईडलाईन आता 2021 जारी केल्या. त्या पद्धतीने सगळी यंत्रणा काम करते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सर्वेक्षणाचं काम आपण ऑलरेडी सुरू केलं होतं. ज्यावेळेला इतर राज्यामध्ये या रोगाचा आउटब्रेक दिसून आला, आपलं राज्य अलर्ट असल्यामुळे रॅपिड रिस्पॉन्स टीम, ज्याला आपण म्हणूया जलद प्रतिसाद पथक, तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक दवाखाने आणि आपले अधीनस्थ काम करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांचे आपण रॅपिड रिस्पॉन्स टीम फॉर्म केलेले आहेत. तर त्या ज्या टीम्स मध्ये सदस्य कोण असू शकतात त्याबाबत आपण या ठिकाणी माहिती दिली आहे. आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीची मरतूक दिसून आली आणि लॅबला सॅम्पल पाठवले परंतु कुठल्याही प्रकारचं लॅबकडनं कन्फर्मेशन आलेलं नाही, तर अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या ठिकाणी मरतूक दिसून आली त्या क्षेत्रापासून, म्हणजे हे आपण फक्त पोल्ट्रीच्या बाबतीत बोलतोय, पोल्ट्री पक्षी किंवा बॅकयार्ड मधले पोल्ट्री किंवा कमर्शियल फार्म मधले पोल्ट्री, अशा ठिकाणी मरतूक असेल आणि तिथून आपण सॅम्पल पाठवले असतील लॅबला, तर लॅबचे रिपोर्ट येईपर्यंत आपण हा जो काही परिसर आहे त्या मरतूक झालेल्या ठिकाणापासून त्या केंद्रबिंदूपासून 10 किलोमीटरचा परिसर हा अलर्ट झोन, की ज्याला सतर्क झोन म्हणून आपण घोषित करतो माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने. आणि या सतर्क झोन मध्ये घ्यायची काळजीबाबत आपण सगळे जे काही उपाययोजना करायची, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या एरियामधले जी काही मुवमेंट आहे पक्ष्यांची किंवा अंड्याची किंवा इतर बाबींची, तर ती आपण साधारणपणे रिपोर्ट येईपर्यंत ती आपण थांबवतो, त्यांची वाहतूक आपण त्या ठिकाणी थांबवतो. किंवा जर फार्म मध्ये जर का पक्षी मेले असतील तर त्या ठिकाणी पण आपण रेस्ट्रिक्ट करतो वाहनांच्या मुवमेंट्स वरती. किंवा अशा ठिकाणचं अंडी आणि मांस विक्री काही दुकानं असतील ती बंद करायची की नाही, ते थोडंसं आपण त्या ठिकाणचा मॉर्टॅलिटी पॅटर्न बघून त्या ठिकाणचं त्याच्यावरती देखील रिझल्ट येईपर्यंत तात्पुरती बंदी लावण्यात येते, की जेणेकरून त्या अलर्ट झोन मध्ये सर्वेक्षण करून काही पुन्हा मरतूक वाढत नाही या दिशेने पूर्ण सर्वेक्षण केलं जातं. आणि जर का लॅबचा रिपोर्ट आपला निगेटिव्ह आला तर मग अशा ठिकाणी जो काही सतर्क झोन म्हणून घोषित केलेला असतो 10 किलोमीटरचा परिसर, तर तो सतर्क झोन मध्ये ज्या काही आपण बंदी किंवा ज्या काही मनाई हुकूम लावलेले असतात त्या सगळ्या आपण विड्रॉन करतो, ते उठवले जातात. जर का समजा अशा ठिकाणचे रिझल्ट जर का निष्कर्ष आपला होकारार्थी प्राप्त झाले की कन्फर्म झालं की येस त्या ठिकाणी H5N1 चा आउटब्रेक झालेला आहे, तर ते जर कन्फर्म झालं तर मग अशा ठिकाणचे जे काही आहे तर ती पुढची कार्यवाही लगेच शासनाच्या वतीने सुरू केली जाते. याच्यामध्ये सगळं ज्या तालुका स्तरावरील यंत्रणा असतात यांच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. मग महसूल विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये ग्रामविकास विभाग आहे, पोलीस विभाग, नंतर तुमचा भूमी अभिलेख, आरोग्य विभाग आणि वन विभाग, या सगळ्या विभागांचं समन्वय साधून त्या ठिकाणी त्यांनी करायची कार्यवाही आणि पशुसंवर्धन विभाग आपला या ठिकाणी खूप महत्वाचा असा रोल असतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं आउटब्रेक झालेला आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे, तर त्या ठिकाणाहून 1 किलोमीटरचा परिघातील जो काही परिसर असेल तो डिमार्केट केला जातो भूमी अभिलेख कार्यालयामार्फत.
मार्फत, आणि अशा एरियाला आपण इन्फेक्टेड झोन म्हणतो किंवा ज्याला बाधित क्षेत्र असं म्हणूया. त्या बाधित क्षेत्रामधली मग इमिडिएटली सगळं जे काही चिकन शॉप्स असतील, अंडीचे शॉप असतील, ती सगळी बंद करतो बाधित क्षेत्रातील. आणि बाधित क्षेत्रामध्ये मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलिंग ऑपरेशन. कारण या रोगामध्ये कलिंग म्हणजे पक्षी मारण्याची प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने, की त्याची अंमलबजावणी इमिजिएट केली जाते. त्याच्यासाठी नोटिफिकेशन काढलं जातं जिल्हा प्रशासनाकडनं. आणि त्या 1 किलोमीटरचा जो काही इन्फेक्टेड झोन आहे त्याच्यामध्ये ही सगळी कार्यवाही केली जाते. कदाचित जर का त्याच परिसरामध्ये जर का इतरत्र 1 किलोमीटरपेक्षा बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा जर का मरतूक दिसली आणि पॉझिटिव्ह आली तर तो 3 किलोमीटर पर्यंत आपल्याला तो इन्फेक्टेड झोन वाढवता येऊ शकतो. आणि अशा ठिकाणापासून, अशा एपिसेंटर पासून जिथं पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणापासून 10 किलोमीटरचा जो परिसर आहे याला आपण सर्वेक्षण झोन या सर्व्हिलन्स झोन म्हणूया आपण. तर तो 10 किलोमीटरचा जो सर्व्हिलन्स झोन आहे त्याला निगराणी क्षेत्र म्हणूया. तो बफर म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे डिसीज फ्री एरिया आणि प्रत्यक्ष इन्फेक्टेड एरियाच्या मधला जो बफर झोन आहे की ज्याला आपण सर्व्हिलन्स झोन म्हणतो. आणि कदाचित जर का अशा प्रकारचा आउटब्रेक एखाद्या पक्ष्यांचा बाजारामध्ये किंवा पक्षीगृहामध्ये जिथं विक्री होते अशा ठिकाणी जर दिसून आला तर तिथले 100% पक्षी आपण नर करून ते चिकन शॉप किंवा ते मार्केट कम्प्लिटली बंद करून 21 दिवस पर्यंत त्याला बंद ठेवण्यात येते. तर अशा प्रकारे आपल्या इन्फेक्टेड झोन मध्ये कार्यवाही ही करावी लागते. कलिंग करावी लागते पक्ष्यांची. आणि पक्ष्यांची कलिंग करत असताना ती फार मोठी प्रक्रिया आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट इन्फेक्टेड झोन मधले सगळे जे काही पक्षी असतील सर्व प्रजातीचे 100% पक्ष्यांचं आपला त्या ठिकाणी कलिंग शास्त्रोक्त पद्धतीने करावं लागतं. त्याच्यानंतर डिसइन्फेक्टंट जे काही मगाशीच आपण डिस्कस केलं की वेगळे निर्जंतुकी करण्यासाठी, तर आपण या ठिकाणी बघतो 2% सोडियम हायपोक्लोराइड किंवा 2% पोटॅशियम परमॅंगनेट, 4% फॉर्मॅलिन, सोडियम हायपोक्लोराइड 2% सोल्युशन मध्ये प्लास्टिकची भांडी बर्फातील कुक्कुटपालनाच्या दृष्टिकोनातून असेल तर त्याच्यामध्ये बुडवून ते आपलं निर्जंतुक करता येते. किंवा सोडियम हे क्लोराइड झाले, सोडियम हायपोक्लोराइड हे आपण वापरू शकतो फवारणीसाठी. तर इन्फेक्टेड झोन मध्ये ज्या वेळेला आपल्याला ही सगळी कार्यवाही करायची असते किंवा अचानक मरतूक झाली तिथून सॅम्पल पाठवायचे असतात तर प्रिपेअर्डनेसचा भाग म्हणून आपला पीपीई किटचा वापर करणं आवश्यक आहे, बंधनकारक पण आहे. पीपीई किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे काही प्लास्टिकचे शू आहेत कव्हर ते पहिल्यांदा घालणं, त्याच्यानंतर आपले हँडवॉश करणं. हँडवॉश झाल्यानंतर साधारणपणे डंगरी ज्याला आपण म्हणून पूर्ण पोशाख प्लास्टिकचा ते घालायचं असतो. त्याच्यानंतर नाकावरती मास्क, दिलेला चष्मा आणि वरती फेस शीट दाखवली आणि सर्वात शेवटी ग्लोव्ह घालून पीपीई किट घालण्याची एक जी काही एसओपी त्या पद्धतीने आपला परिधान करून अशा एरियामध्ये काम करावं लागतं. तर पक्षी मारण्याच्या दृष्टिकोनातून एक बॅकयार्ड पोल्ट्री मधले पक्षी असू शकतात किंवा जे दूषित फार्म असेल किंवा त्या 1 किलोमीटरच्या परिसरात असणारे जर का ब्रॉयलर लेअर फार्म्स असतील तर त्या ठिकाणी देखील आपलं पक्षी मारण्याची प्रक्रिया करावी लागते. याच्यामध्ये सर्व यंत्रणांचा सहभाग असतो. साधारणपणे एक कलिंग टीम दिवसाला 250 पक्षी एखाद्या फार्म मध्ये किंवा 101 पक्षी बॅकयार्ड मधले म्हणजे त्यांची कलिंग करता येऊ शकते. याच्यासाठी लागणारे सगळ्या साधनं, स्प्रेइंग गन्स हे वेगवेगळ्या विभागाकडनं, खड्डे खोदण्यासाठी लागणारे जेसीबी बांधकाम विभागाकडनं, अशा पद्धतीने ज्या यंत्रणांना ज्या ज्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या आहेत केंद्र शासनाने, जिल्हा प्रशासनाने, त्या त्या पद्धतीने सर्व यंत्रणा या आपल्या या ठिकाणी काम करत असतात. साधारणपणे मोठा पक्षी असेल 3 किलोपेक्षा मोठा तर त्याच्यासाठी आपलं सोडियम पेंटोबार्बिटल जे आहे तर ते 80 मिलीग्राम 55 मिली पाण्यासाठी साधारणपणे 50 mg पर केजी बॉडी वेट या हिशोबाने आपण प्रत्यक्ष कलिंग करण्याच्या आधी त्यांना द्यावा लागतो. तात्पुरता अॅनेस्थेशिया द्यावा लागतो.
आणि पक्षी मारण्याच्या प्रक्रियेमध्ये ट्विस्टिंग ऑफ नेक, की ज्याला आपण म्हणूया की मान पिरगळून, ज्याच्यामध्ये मानेतले जे काही सर्वायकल असतात बोन्स, तर त्याचे डिसलोकेशन केल्यामुळं त्या पक्षाला एक थोडक्यात एका झटक्यात मान पिरगळणं, ज्याला म्हणूया सर्वायकल डिसलोकेशन, त्या पद्धतीने आपल्याला पक्षी मारण्याची सायंटिफिक पद्धतीने प्रक्रिया राबवून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये ग्राम स्तरावरती तलाठी, ग्रामसेवक आणि पशुसंवर्धन विभागाचा कर्मचारी हे प्रत्यक्ष पंचनामा देखील करत असतात. त्या पंचनाम्यामध्ये किती जातीचे किती पक्षी कोणाचे, त्या सगळ्या लाभार्थ्यांची त्या ठिकाणी समक्ष जागेवरती पंचनामा केला जातो. साधारणपणे 2x2x2 मीटरचा म्हणजे 8 क्युबिक मीटरचा खड्डा असेल तर 1800 कोंबड्या किंवा टर्की पक्षी असतील तर 450 टर्की पक्षी त्या ठिकाणी मावू शकतात. 100 ते 150 किलो चुना या प्रति खड्ड्यामध्ये आपण आधीच त्याचा थर टाकून त्याच्यानंतर जे काही पक्षी मारण्यात आलेले त्याच्या गनी बॅग किंवा एचडीपी बॅग त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये टाकून मातीचा थर साधारणपणे त्याच्यावरती 1.25 फूट येईल या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येते. आणि अशा ठिकाणी मग एक सायनिंग बोर्ड देखील लावण्यात येतो. त्या ठिकाणी वर्षभर पुन्हा तो उकरून त्या ठिकाणचे पक्षी किंवा एक्सपोज होऊ नये या दृष्टीने आपला काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आता बघितलं की इन्फेक्टेड झोन मधली संपूर्ण ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण तो परिसर किंवा त्या परिसरातले फार्म्स किंवा परिसरातील भाग असेल तर त्याचं सगळं डिसइन्फेक्शन आणि सॅनिटायझेशन, त्याचं क्लिनिंग ऑपरेशन हे चालू केलं जातं. ते या ठिकाणी आपण जे काही पूर्वी नवापूरमध्ये केलं होतं त्या या ठिकाणी स्लाइड दाखवलंय. तर बाहेर जे काही लिटर मटेरियल असेल किंवा विष्ठा असतील तर त्याचं फ्लेमगनच्या साहाय्याने बर्निंग करणं. त्याच्यानंतर सगळे क्लिनिंग झाल्यानंतर जे काही भिंती असतील, जे काही छत असेल तर त्याचा व्हाईट वॉश करून घेणं. त्याच्यासाठी चुन्याची निवडी आणि ब्लिचिंग पावडर वापरता येऊ शकते किंवा चुनखडी जे असेल आपलं चुन्याची निवडी त्याच्यामध्ये फॉर्मेलिनचा वापर करून देखील आपण व्हाईट पेंट या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एक जसं कलिंग ऑपरेशन केलं तर त्याच्यामध्ये कलिंग केल्यानंतर त्या फार्मचं सिलिंग करणं देखील खूप गरजेचं असतं. त्या फार्म मध्ये असणारे खाद्य आणि खाद्याचे काही घटक असतील, मका, सोया, इतर जे काही असतील, तो सगळा जो स्टॉक आहे तो सगळा त्याच्या पंचनामा करून तो सगळा स्टॉक आपला त्या ठिकाणी जाळून त्या ठिकाणी ती जी राख आहे ती सुद्धा खड्ड्यामध्ये पुरावी लागते. तर डिस्पोजल मध्ये आपण एक बरिंग आणि म्हणजे खड्डे करून त्यांना पूर्ण किंवा काही गोष्टी म्हणजे खाद्य घटक वगैरे इतर जे घटक आहेत ते आपलं जाळून टाकणं या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यवाही केली जाते. आणि आपण बघितलं की डिसइन्फेक्शन ऑफ वॉटरिंग अँड फीडिंग सिस्टम म्हणजे कमर्शियल फार्मच्या बाबतीत या ठिकाणी आपण दिलेलं आहे की तिथल्या पाण्याच्या लाईन्स असतील, वॉटर टँक्स असतील किंवा फिडर लाईन्स असतील, निप्पल्स असतील, जे ज्या पद्धतीने फार्मिंग असेल तर त्या ठिकाणच्या त्या फार्मिंग मधल्या सगळ्या गोष्टींचं डिसइन्फेक्शन आणि क्लिनिंग ऑपरेशन इन्फेक्टेड झोन मध्ये करावं लागतं. समजा केजेस मध्ये पक्षी असतील तर मग त्या ठिकाणी असणारे पक्ष्यांची पंख वगैरे जे काय असतील तर त्याचं फ्लेमगनच्या साहाय्याने जाळून टाकणं आणि सगळं क्लिनिंग ऑपरेशन नंतर नियमितपणे त्या ठिकाणी डिसइन्फेक्टंटचा वापर करून डिसइन्फेक्ट करणं, फवारणी करणं. आणि कलिंगच्या बाबतीत हे आपण बघितलं कमर्शियलच्या बाबतीत, पण जे काही देशी पक्षी किंवा जे काही आपले नियमितपणे छोट्या मोठ्या प्रमाणात परसातील बॅकयार्ड पोल्ट्री मधले जे पक्षी असतील तर त्याच्यासाठी सुरुवातीला आदल्या दिवशी नोंदणी देणं, या सगळ्या इन्फेक्टेड झोनच्या बॉर्डर सिलिंग साठी पोलिसांची मदत लागते. लोकांमध्ये जनजागृती करून दवंडी पिटवून त्यांना या सगळ्या गोष्टींचं माहिती द्यावी लागते. आणि कलिंग ऑपरेशन जे सुरू होते पहिल्या दिवशी साधारणपणे आदल्या दिवशी हे पक्षी सगळे आपले दिवसा आपण शेतकऱ्यांनी सोडलेले असतात मोकळ्या जागेमध्ये, तर सकाळी सकाळी कलिंग ऑपरेशन सुरू केलं जातं आणि पहिल्या दिवशी त्या पक्षी जेवढे एक सेंटरला आणतील त्या ठिकाणी कलिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉपिंग ऑपरेशन, काही लोक आणू शकले नसतील तर ते पक्षी 100% पुन्हा त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करायचं.
आणि तिसऱ्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे झाडाझडती घेणे किंवा ज्याला सर्च ऑपरेशन म्हणूया. जर का चुकून कोणाकडे कुठल्या प्रजातीची किंवा एखाद दुसरा जरी पक्षी असेल तर मग ते सुद्धा त्या ठिकाणी आपण 100% शोधून ते पुन्हा आपण नष्ट करायचे. अशा कोम्बिंग ऑपरेशन मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन मात्र शासनाकडनं दिले जात नाही. आणि पंचनाम्यामध्ये मग त्याचं मालकाचं नाव, त्याचं आधार कार्ड, बँक डिटेल या सगळ्या गोष्टी नमूद करून पंचनामा केला जात असतो. मगाशीच आपण कमर्शियल पोल्ट्रीचं जसं डिसइन्फेक्शन बघितलं, क्लिनिंग ऑपरेशन, त्याच पद्धतीने बॅकयार्ड पोल्ट्री जर असेल ज्या ठिकाणी आउटब्रेक 1 किलोमीटर जो इन्फेक्टेड झोन आहे त्या ठिकाणी करायची कार्यवाहीच्या बाबतीत या ठिकाणी आपण काळजी घ्यायची की जेणेकरून तिथून इन्फेक्शन हे सर्व्हिलन्स झोन जो बफर झोन आहे तिथल्या पक्ष्यांना तिथून पुढे इन्फेक्शन पास होऊ नये या दृष्टिकोनातून सगळे क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शनचं ऑपरेशन केली जातात. ज्या ज्या ठिकाणी पक्षी विहाराच्या जागा आहेत, काही ठिकाणी ऑफिसेस वगैरे जर लक्षात आले तर त्या ठिकाणी स्प्रेइंग करणं. तर या सगळ्या ऑपरेशन झाल्यानंतर साधारणपणे जे काही नुकसान भरपाई आपण म्हणूया कॉम्पेन्सेशन, तर 2013चे जे काही शासनाने घोषित केले ते या ठिकाणी आपण दिले. अंडी देणारे जर पक्षी असतील तर साधारण 8 आठवड्यापर्यंत ज्याला आपण चिक स्टेज म्हणूया तर त्याला 20 रुपये कॉम्पेन्सेशन असणार आहे. आणि 8 आठवड्याच्या वरचे पक्षी असतील तर त्याला 90 रुपये असणार आहे, ज्याला आपण ग्रोवर किंवा अडल्ट पक्षी म्हणूया. ब्रॉयलर फार्मिंगच्या बाबतीत मात्र थोडंसं वेगळं आहे. 6 आठवड्यापर्यंतच्या पक्ष्यांना 20 रुपये आणि 6 आठवड्याच्या वरचे पक्षी असतील 70 रुपये. जे काही अंडी नष्ट केली असतील तर प्रति नगाला 3 रुपये या पद्धतीने, आणि खाद्य जर नष्ट केलं असेल तर खाद्याला 12 रुपये प्रति किलो या पद्धतीने सध्या तरी कॉम्पेन्सेशनचे रेट शासनाने जाहीर केलेले. आता याच्यामध्ये सॅम्पल कलेक्शन जो आहे हा रुटीनचा भाग आहे की आता आपल्याला माहित झालं की एखाद्या ठिकाणी आउटब्रेक आला, या सगळ्या गोष्टी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना या ठिकाणी राबवली, परंतु त्याला पुढं हा जो सर्व्हेलन्स झोन आहे, निगराणी क्षेत्र आहे 10 किलोमीटरचा जो परिसर आहे, तर याच्यामध्ये आपला पोस्ट ऑपरेशनल सर्व्हेलन्स प्लॅन राबवावा लागतो, सर्वेक्षण प्लॅन, जेणेकरून त्या भागातून इतर भागामध्ये रोगाचा प्रसार होणार नाही किंवा इतर भागातून त्या भागामध्ये रोगाचा प्रसार होऊ नये या दृष्टीने तो आपण जो झोन आहे त्याला आपण निगराणी क्षेत्र म्हणूया, सर्व्हेलन्स झोन. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला दर 15 दिवसांनी त्या सर्वेक्षण झोन मधले पक्ष्यांचे नमुने हे रोग तपासणीसाठी पाठवावे लागतात. तर त्याची आपण माहिती दिली सर्वसाधारणपणे की त्या झोनचे 4 क्वार्टर मध्ये विभागणी करून त्याच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांमधले गावठी पक्ष्यांचे सॅम्पल पाठवणं, त्या ठिकाणी असणारे जे काही कमर्शियल युनिट्स असतील त्याच्यातलं 1000 पेक्षा जास्त क्षमतेचे युनिट्स असतील तर 6 पक्षी, 1000 पेक्षा कमी क्षमतेचं फार्म असेल तर 3 पक्षी, आणि बॅकयार्ड मध्ये 6 पक्षी, असं फोर्टनाईटली म्हणजे दर 15 दिवसांनी आपलं भोपाळ लॅबला हे सॅम्पल पाठवायची कार्यवाही करावी लागते. आणि ही कार्यवाही हे प्रत्यक्ष इन्फेक्टेड झोन मध्ये स्वच्छता निर्जंतुकीकरण केल्यानंतर स्टेट अॅनिमल हजबंड्रीच्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीने सॅनिटायझेशन सर्टिफिकेट दिल्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये ही जी काही आपला पोस्ट ऑपरेशनल सर्व्हेलन्स प्लॅन आहे तो आपला कॅरी आउट करावा लागतो, तो सर्वेक्षण झोन 10 किलोमीटर. आणि 3 महिन्याने अशा पद्धतीचं सर्वेक्षण केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे जे सॅम्पल पाठवतो आपण त्याच्यामध्ये साधारणपणे पक्ष्यांचे घशाचे ऑरोफॅरिंजियल स्वॅब असतात, ट्रकियल स्वॅब असतात ज्याला म्हणूया आपण, नंतर क्लोएकल स्वॅब म्हणजे पक्ष्यांची विष्ठा, आणि त्याच्यानंतर ब्लड सॅम्पल ज्याच्यामध्ये सिरम सॅम्पल आपण म्हणूया, रक्त जल नमुने, अशा पद्धतीचे 3 प्रकारचे नमुने आपण पक्ष्यांमधून कलेक्ट करून लॅबोरेटरीला पाठवतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला हे पक्ष्यांचे सॅम्पल निगेटिव्ह येतात तर त्यावेळेला केंद्र शासनाकडून स्टेट गव्हर्नमेंटला तो जो एरिया आहे तो आपला डिसीज फ्री स्टेटस त्याला प्राप्त होतो. डिसीज फ्री आणि हॅव्हिंग इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू डिसीज फ्री स्टेटस ते प्राप्त झाल्यानंतर मग त्या इन्फेक्टेड झोन मध्ये फार्म चालू करता येतील किंवा लोकांना एक दिवसाचे पिल्ला आणून कमर्शियल ऍक्टिव्हिटी चालू करता येतील.
आणि ते शक्यतोवर ज्या एरियामध्ये कुठं काही आउटब्रेक नाही अशाच एरियातनं पक्षी आणणे वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी पण दर 2 महिन्यांनी आपला सर्व्हेलन्स करावा लागतो. अशा फार्म नव्याने ज्या ठिकाणी पक्षी टाकलेले आहेत तर त्या ठिकाणचे 2 पक्षी किंवा 10 हेल्दी पक्ष्यांचे घशाचे आणि क्लोएकल स्वॅब रक्तजल स्वॅब दर 2 महिन्यांनी पाठवावे लागतात. घशाचे नमुने कसे घ्यायचे ते या ठिकाणी आपण दाखवलंय. रक्तजल नमुने घेण्यासाठी मोठा पक्षी असेल तर विंग व्हेन मधनं आपलं रक्त कलेक्ट करता येऊ शकतं. लहान पक्ष्यांमध्ये डायरेक्ट हार्ट मध्ये देखील पंक्चर करून आपलं रक्त गोळा करता येतं आणि ते त्यातून सिरम सेपरेट करून आपण नियमितपणे लॅबला पाठवता येतं. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात या ठिकाणी बर्ड फ्लू रोगाविषयी माहिती, त्यानंतर जो ऍक्शन प्लॅन आहे केंद्र शासनाचा तो आपण या ठिकाणी समजून घेतला आहे. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की या रोगाचा प्रसार आणि प्रचार अत्यंत सांसर्गिक रोग असल्यामुळं जे काही आपला पशुसंवर्धन विभागाचं जे काही प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रामक रोग नियंत्रण प्रतिबंध अधिनियम 2009 आहे त्या अन्वये सगळ्या काही लिगल ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, जे शेड्यूल्ड डिसीज आहेत त्यांच्या बाबतीत घ्यावयाची काळजी आणि त्यांचं प्रतिबंध कशा पद्धतीने करायचं त्याचे सर्वेक्षण करणं, निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रक्रिया शासनामार्फत राबवल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्या ठिकाणी कमर्शियल फार्म्स आहेत, मग ते ब्रॉयलर असतील, लेअर असतील. डॉक्टर स्टॉप शेअर करू शकता? हा सर. स्टॉप शेअर करा म्हणजे तुम्ही स्क्रीनला दिसाल. हा सर. हा स्टॉप शेअर करा, स्टॉप शेअर. ओके बोला. अशा पद्धतीने आपला जे काही कमर्शियल फार्म्स असतील तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोसिक्युरिटी, त्याला खूप महत्व आहे. जैविक सुरक्षा, टू सिक्युअर युअर बर्ड फ्रॉम बायोलॉजिकल एजंट, बाहेरून येणारे जे काही शत्रू आहेत त्याच्यापासून सिक्युअर करणं आपले पक्षी. जी आता आपले इंडस्ट्री, जी पोल्ट्री इंडस्ट्री अत्यंत प्रगत आणि सायंटिफिकली केली जाते, परंतु काय होतंय की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं आउटब्रेक येतात त्याचा फार मोठा फटका हा इंडस्ट्रीला किंवा रोजगार करणाऱ्यांना पडत असतो आणि फार मोठे हेवी इकॉनॉमिकल लॉसेस असतात. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सतर्क राहून सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे मुवमेंट रेस्ट्रिक्ट करणं आणि आपली अंतर्गत बायोसिक्युरिटी आणि बायोसिक्युरिटी ज्याला आपण म्हणूया, कुठल्याही पद्धतीने आपल्या फार्म मध्ये बाहेरून रोग जंतूचा शिरकाव होणार नाही याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्नशील राहावे. या ठिकाणी मी थांबतो आणि बरीचशी माहिती आपण मूलभूत माहिती या ठिकाणी बर्ड फ्लू रोग आणि कंट्रोल आणि इतर बाबतीत करून घेतलेली आहे. धन्यवाद सर. हा सत्य सर. तर यानंतर काही प्रशिक्षणार्थींना काही आपल्या विषयासंदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. मला वाटतं आपण बर्ड फ्लू रोगाविषयी सायंटिफिक जे माहिती आहे, शक्यतो हा पक्ष्यांमधीलच आजार आहे आणि वर्षानुवर्षे अनेक आउटब्रेक वेगवेगळ्या राज्यामध्ये आलेले. आताच्या परिस्थितीमध्ये थोडंसं काळजीचं कारण म्हणजे वन्य पक्ष्यातले कावड्यांमध्ये हा मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला आहे. तिथून हा प्रसार होऊन कदाचित जर का बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये देखील आता मरतूक झालेली आहे. तिथून कमर्शियल मध्ये झालं तर फार मोठी आर्थिक फटका बसू शकतो. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. जर का कुठेही अनयुज्युअल मॉर्टिलिटी असेल त्याची ताबडतोब त्वरित सूचना ही पशुसंवर्धन विभागाला दिल्यास तर आपल्याला इमिजिएट त्याचा प्रतिबंध करणं सोपं होईल. तर त्या दृष्टीने सगळ्यांना माझं पण हे आव्हान असणार आहे आणि याचं कुठेही मानवामध्ये संक्रमण झाल्यामुळे कोणी याच्याबद्दल गैरसमज न करता कुठल्याही अफवा देखील पसरवू नये. एक प्रश्न आहे, चिकन खावं का नको असा प्रश्न आहे. 100% खावं. कारण तुम्ही लक्षात घ्या की चिकन खाल्ल्यामुळे या रोगाचा प्रसार होतच नाही. हा रोग मुळातच पक्ष्यांमधलाच रोग आहे. याचं झुनोसिस झालेलं
एकही उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, आपल्या देशामध्ये नाही. 2006 पासून तर आज अखेरपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक आपले वर्कर्स आहेत, स्वतः फार्म ओनर आहेत, तिथं चिकन शॉप्स मध्ये जिथं आपण घ्यायला जातो तिथेही ड्रेसिंग केलं जातं. अनेक मोठा रोजगार हा तर खरा फ्रंट वॉरियर आहे. तर आजपर्यंत अशा कुठल्याही पद्धतीचे संक्रमण मानवामध्ये झालेलं नाहीये, परंतु कदाचित या व्हायरसचे ती प्रॉपर्टी आहे की कदाचित म्युटेट होऊ, चुकून संसर्ग होऊ नये, या सगळ्या ती संभाव्य धोके लक्षात घेऊन या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु त्याच्या मानवामध्ये संक्रमण इतकं सहजासहजीही होऊ शकत नाही. या सगळ्या संभाव्य शक्यता लक्षात घेऊन शहाणं व्हावं या दृष्टिकोनातून या सगळ्या उपाययोजना आहेत. त्याच्यामुळे चिकन खाणं अत्यंत सुरक्षित आहे. दुसरी गोष्ट, जरी कॉन्टॅमिनेशन असेल तरी आपण उकडून घेतल्यानंतर, शिजवल्यानंतर, आपण कच्चं कुठलंही खात नाही. प्रत्येक गोष्ट आपण शिजवूनच खातो. शिजवून खाल्ल्यानंतर तर प्रश्नच येत नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे जे काही हेल्दी पक्षी आहेत तेच आपण आपले पक्षी विकत घ्यायला जातो, किंवा ज्यावेळेला आपण चिकन किंवा या इतर गोष्टी विकत घ्यायला जातो त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये आपल्या समोरच कापून घेतो. कुठल्याही मरतूक झालेल्या पक्षाचं ड्रेस केलेलं चिकन तर आपण खात नाही. म्हणजे शक्यता तर नाहीच आहे, परंतु तरी देखील चिकन खाणं 100% सुरक्षित आहे. अंडी, चिकन खाणं सुरक्षित आहे. व्हायरसच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या तर आपल्या शासनाचे काही रेग्युलेटर्स वगैरे प्राप्त झाले आहेत. त्यांनी 70 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तर त्या तापमानाला हा विषाणू जिवंतही राहत नाही. त्याच्या जर आपण प्रॉपर्टीज अशी बघितलं तरी तो खूप घातक आहे असं नाहीये. याच्यापेक्षा इतर जे काही पोल्ट्री मधले आजार आहेत, जसं गंभोरो रोग आहे किंवा राणीखेत रोग आहे, गंभोरो रोगाचा व्हायरस हा त्याच्यापेक्षा कठीण आहे म्हणजे डिस्ट्रॉय करण्याच्या दृष्टिकोनातून. कुणाचे प्रश्न आहेत का अजून? मध्ये कोणतरी बोलत होते आता प्रश्न मध्येच. हा बोला बोला, आवाज येतोय. ग्रामपर बोला. येस येस, मला प्रश्न विचारायचा आहे की सरांना की शासनातर्फे ज्यांचं आता नुकसान झालेलं आहे तर त्यांना काय मिळू शकतं का? नाही, आता बघा, ज्या ठिकाणी कलिंग ऑपरेशन, फोर्स कलिंग केलं जाते, जिथला सॅम्पल पॉझिटिव्ह आला आणि तो जो झोन आहे, इन्फेक्टेड झोन 1 किलोमीटरचा परिसर, जिथं, कारण त्याला प्रिव्हेन्शन करणं खूप गरजेचं आहे, तर त्या ठिकाणीच फक्त कॉम्पेन्सेशन आता देण्याची तरतूद आहे. आणि दुसरा एक सर प्रश्न होता असा की पोल्ट्री जे धारक आहेत आता किंवा आमची जी संस्था आहे, तर काही युवकांनी गावामध्ये छोटे छोटे देशी कोंबड्यांचं वगैरे हे केलेलं आहे, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? जे छोटे छोटे काय झालंय बघा, आपण फार मोठ्या प्रमाणावर देशी पोल्ट्रीचं उत्पादन सुरू केलेलं आहे. मला वाटतं कदाचित 3-4 वर्षामध्ये छोटे छोटे उद्योजक बरेच निर्माण झाले. तर आपण काय करतो की या ठिकाणी थोडंसं शास्त्रीय पद्धतीने जायला पाहिजे. जिथं आपण पक्षी रेअरिंग करतोय तर त्यांचं व्हॅक्सिनेशन रेग्युलर व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने RD आणि IBD, तर ते प्रॉपर व्हॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे. कारण काय होतं की या रोगांमध्ये देखील मरतूक येते आणि त्याचं डिफरन्शिएशन, कारण त्याचा खूप संबंध, त्याची लक्षणं ही मिळती जुळती आहे बर्ड फ्लूची. तर त्या दिशेने आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बायोसिक्युरिटी, म्हणजे प्रत्येक शेड मध्ये एंट्रन्स करताना देखील फुटबाथ पाहिजे. फुटबाथ मध्ये आपण जे पाण्यामध्ये फॉर्मॅलिन वापरू शकतो किंवा काही डिसइन्फेक्टंट वापरू शकतो, सोडियम हायपोक्लोराइडचे सोल्युशन वापरू शकतो, की जेणेकरून आपण ज्या ज्या वेळेला शेड मध्ये जाणार किंवा शेड मधनं बाहेर येणार तर त्यावेळेला आपण पाय बुडवूनच जाणार, चुन्याची पक्की लावून उपयोग होणार नाही. किंवा स्वतंत्र एखादी चप्पल ठेवायची की जेणेकरून आपण ती चप्पल घालून आतमध्ये जाणार, काम करणार, चप्पल तिथंच ठेवणार, पुन्हा पाय बुडवणार आणि बाहेर येणार. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. कारण आपण समजा गावातनं फिरून आलो किंवा एखाद्या चिकन सेंटरवरनं फिरून आलो, तिथून आपल्या शूज मार्फत, कारण बायोसिक्युरिटीचे एवढं महत्व आहे की माणसाचा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी गेला आणि त्याच्या चपलांसोबत त्याच्या असणाऱ्या वस्त्र याच्यावरती जरी
व्हायरस असेल तर तो सुद्धा आपण इंट्रोड्यूस करतो. तर अशा पद्धतीची जैविक सुरक्षा घेणं खूप गरजेचं आहे छोट्या छोट्या फार्मात. आणि नियमितपणे आपण फवारणीही करू शकतो परिसरामध्ये. वेगळ्या आता डिसइन्फेक्टंट, आता कमर्शियल प्रिपरेशनचा आपण उल्लेख करत नाही, जी काही बेसिक आहे तेच आपण उल्लेख करतोय. आणि सगळे ऑल अल्डिहाइड ग्लुटराल्डिहाइड कॉम्बिनेशन असलेले जे काही डिसइन्फेक्टंट आहेत मार्केटमध्ये, ते आपण नियमितपणे आता या परिस्थितीत तो वापर करू शकतो. थँक्यू. सर, यावेळी आता अंडी खाणं पण योग्य आहे का? कसं? 100% योग्य आहे. अंडी आणि चिकन खाणं हे अत्यंत सुरक्षित आहे. आमचे पशुसंवर्धन विभागाचे कॅबिनेट मंत्री जे आहेत माननीय सुनील केदारजी यांनी तर स्टेटमेंट दिलंय की दाखवा मानवामध्ये संक्रमण मी पारितोषिक देईल. त्यामुळं ह्या आपण आता फक्त शास्त्रोक्त माहिती करून घेतली. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा पक्ष्यांमधलाच आजार आहे. आणि हा गेले आता 15 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये कुठल्या राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये उद्रेक दिसूनच येते. आता फक्त या रोगाचा महत्वाचा भाग काय आहे की हा वन्य पक्ष्यांपासून येतोय, किंवा जे काही स्थलांतरित करणारे जे काही पक्षी आहेत, तर इथून हा रोग येण्याचे चान्सेस खूप आहेत. पक्ष्यांकडून पक्ष्यांना लवकर होतोय. हा, तर या पक्ष्यांमध्ये कुठलीही लक्षणं नसतात. हे नॅचरल होस्ट आहेत हे पक्षी सगळे, आणि त्यांच्या विष्ठेद्वारे किंवा कॉन्टॅमिनेशन किंवा आता ते भ्रमण करीत असतात, कदाचित माहिती नसतात. आणि आपल्याकडे बॅकयार्ड पोल्ट्री खूप आहे. तर आता जे काही आपला पॉझिटिव्ह सॅम्पल आले ते सगळे बॅकयार्ड पोल्ट्री म्हणायचे. बरोबर. आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये सर खंडाळा तालुक्यामध्ये आहे ना, खंडाळा तालुक्यामधला काही एरिया सील केलाय ना? खंडाळा तालुक्यातल्या मर्याईची वाडी, कापडे वस्ती, शिंदे वस्ती जी काही आहे ना, त्या ठिकाणी अचानकपणे मरतूक झाली होती 13 तारखेला लक्षात आली होती. आणि लगेच आपण त्या ठिकाणी मला वाटतं 14 तारखेला, त्याच्या आधी काय आलं होतं की त्या ठिकाणचे 2 कावडे PSCच्या परिसरातले लोक पावले होते आणि ते आपण पाठवले होते. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी मर्याईची वाडी जी आहे तिथल्या वस्तीमध्ये जे गावठी पक्षी आहेत त्याच्यामध्ये अचानक मरतूक सुरू झाली होती. आणि त्या ठिकाणी आता काल आपण कलिंग ऑपरेशन केलेलं आहे. इन्फेक्टेड झोन म्हणून आपण डिक्लेअर केलेला आहे 1 किलोमीटरचा परिसर, आणि उर्वरित 10 किलोमीटरचा परिसर हा सर्वेक्षण झोन म्हणून असणार आहे. आणि त्या सर्वेक्षण झोन मध्ये पुढील 3 महिने आपलं वेगवेगळे सॅम्पल पाठवणं, जेणेकरून त्या एरियाला आपला पुढं डिसीज फ्री स्टेटस मिळेल, किंवा तिथून पुन्हा कुठं रोगाचा प्रसार होणार. कारण 100% H5N1 हे कन्फर्म पॉझिटिव्ह भोपाळच्या लॅबने दिलेलं आहे. धन्यवाद सर. घाबरण्याचं कारण नाही याच्यामध्ये. या सगळ्या दक्षतेच्या या सगळ्या प्रोटोकॉल्स आहेत आणि केंद्र शासनाच्या गाईडलाईन इतक्या मायन्यूट आहेत की हा सगळा जो काही आहे हा इंडस्ट्रीसाठीच आहे, की जेणेकरून या इंडस्ट्रीमध्ये पुन्हा याची लागण होऊन मोठ्या प्रमाणावर मरतूक होऊन पुढे इकॉनॉमिकल लॉसेस होऊ नये. मानवाचा तर अजून फार पुढचा विचार केलेला आहे. काय की आपल्याकडची परिस्थिती अशी असते की बायोसिक्युरिटीचा सगळ्यात महत्वाचा भाग, जर का पक्षी मृत पावले त्याची विल्हेवाट लावणं आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी. परंतु काही वेळेला मोठ्या प्रमाणावर मरण झाली तर ते पक्षी आपण तसेच गुढ्यावर ठेवून देतो. मग कदाचित ती कशामुळे मेलेत माहीत नसतील आणि ते जर का तिथून जर का रोगाचा प्रसार व्हायला लागला तर ती सिच्युएशन ही अनकंट्रोलेबल होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्या केंद्र शासनाने दिल्या आहेत, OIE जी वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ, ज्याचं सेंटर पॅरिसला आहे, त्यांच्या गाईडलाईन पण कशा पद्धतीने आपला या रोगावरती अटकाव करता येईल की जेणेकरून याचा प्रसार आणि प्रचार पुढे होणार नाही. धन्यवाद सर. आजच्या या कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये आजच्या या दुसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये आपण बर्ड फ्लू आणि उपाययोजना नियंत्रण याविषयी आपण जे उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यातर्फे मी आपला खूप खूप आभारी आहे. डॉक्टर पवार सर यांनी आज आपल्याला खूप नाजूक आणि महत्त्वाचा विषय आज हाताळलेला आहे की ज्याबद्दल सामान्य लोकांना फार कल्पना नसते किंवा त्याविषयी आपल्याला फक्त पेपरात वाचलं तर काहीतरी उत्सुकता असते त्याच्याबद्दल की नक्की काय आहे, पण त्यातले संभाव्य धोके काय आहेत किंवा आपण
एक शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ नये याच्यासाठी त्याविषयीची माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि त्याविषयी सर आपण फार शांतपणे शास्त्रशुद्ध माहिती आज आम्हाला दिलीत आणि सर्वांना बर्ड फ्लू काय असतो, त्याची उपाययोजना काय करायच्या त्याविषयी अवगत केलं. त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ या दोघांच्या वतीनं मी आपला खूप खूप आभारी आहे सर. असंच आपलं भविष्यात सहकार्य लाभावं ही विनंती. आणि सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.